एक महिन्यापूर्वी झी मराठी वाहिनीची लोकप्रिय मालिका पारू अचानक बंद करण्यात आली। पारू मालिकेचा शेवट अतिशय वाईट झाला। पारू या मालिकेला कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आली, आता हे कारण समोर आले आहे। चला तर मग जाणून घेऊयात पारू या मालिकेचा शेवट अशा प्रकारे होण्यामागे कोणतं आहे कारण। झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला। 10 फेब्रुवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला। यानंतर पारूचा एकही एपिसोड ऑन एअर झालेला नाहीये, त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांना धक्का बसला होता। या मालिकेबरोबर नेमकं काय झालं, अशी अचानक का संपली, याबाबत प्रेक्षकांच्या मनात संभ्रमही निर्माण झाला। अखेर पारूची मुख्य भूमिका साकारणाऱ्या शरयू सोनवणेने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत मालिका संपल्याचं जाहीर केलं आहे। तसेच मध्येच मालिका संपल्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांची माफी सुद्धा मागितली। मालिका बंद होणार आहे याची कल्पना प्रोडक्शनने दिली नव्हती, असं शरयूने सांगितलं आहे। तसेच काही आर्थिक कारणांमुळे देखील ही मालिका बंद करण्यात आली, असं शरयू म्हणाली। यानंतर आता पारूमध्ये दामिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रुतकीर्ती सावंतने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या मालिकेने भरभरून दिलं, पण शेवट अतिशय वाईट झाला, असं श्रुतकीर्तीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। श्रुतकीर्ती सावंत पोस्ट शेअर करत लिहिते, दामिनी हे नाव माझ्या आयुष्यातून इतक्या सहजासहजी निघून जाणं मला पटण्यासारखं नाहीये आणि कदाचित तुम्हालाही। पण मालिका निरोप घेते। हा निरोप आमच्यापर्यंत इतक्या अव्यवस्थितपणे आला, तुम्हाला सांगणं मला उचित वाटत नव्हतं। आज मालिका संपून जवळजवळ 1 महिना झाला, पण दामिनी किर्लोस्कर हे नाव माझ्या कानात अजूनही तसंच घुमतंय। मला अजूनही दामिनी हे नाव ऐकल्यानंतर कुठेतरी असं वाटतंय की आपल्याला कोणीतरी बोलवतंय। पण हा शेवट अतिशय वाईट होता। मी समजू शकते, तुम्हाला ही मालिका प्रचंड आवडायची आणि मला सुद्धा। पारू या मालिकेने भरभरून दिलं, म्हणजे जवळजवळ झी मराठीचं पहिलं अवॉर्ड हे या मालिकेमुळेच मला मिळालं। त्याचबरोबर मला उत्कृष्ट असे दिग्दर्शन, उत्कृष्ट DOP, जवळचे मित्र हे याच मालिकेमुळे भेटले। अभिनेत्री पुढे म्हणाली, आता ही मालिका निरोप घेत आहे, पण तुम्ही अजिबात हताश होऊ नका। मी लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईन, एका नव्या अंदाजात आणि एका नव्या ऊर्जेने। तोपर्यंत सोबत राहा। पारूचा असा हा शेवट होणं हे मलाही पटत नाहीये, पण काही आर्थिक समस्या निर्माण झाल्यामुळे अचानक या मालिकेला निरोप घ्यावा लागला आणि आम्हीही खूप आर्थिक संकटात अडकलो आहोत। त्याच्यावर काय उपाय काढता येईल तेही आमचं बोलणं सुरूच आहे, पण तुमची सोबत हवी। चला, थँक्यू सो मच। मनापासून मी माझ्या सर्व प्रेक्षकांचे, विशेषतः झी मराठीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानते। दामिनी हे माझं जीवापाड आवडतं पात्र आहे आणि मी मन लावून ही व्यक्तिरेखा साकारली। या भूमिकेने मला तुमच्या प्रेमाचं, पाठिंब्याचं आणि अविश्वसनीय भावनिक बंधनाचं दर्शन घडवलं। प्रत्येक सीन, प्रत्येक भाव तुम्ही समजून घेतलत, मला स्वीकारलं। तुम्ही प्रेक्षकांनी मला जे प्रेम दिलं, जे मी कधीच विसरू शकणार नाही। जरी ही मालिका संपली असली तरी दामिनी हे नाव माझ्या हृदयात कायम राहणार आहे। मी कलाकार म्हणून अजून काही खास गोष्टी घेऊन एक नवीन ऊर्जेने पुन्हा येईन। तुम्ही माझ्याबरोबर आहात हा माझा विश्वास आहे आणि मी पुन्हा तुमच्यासमोर एक सुंदर कलात्मक प्रवास घेऊन येईन। तोपर्यंत रजा घेते। लव, असं श्रुतकीर्तीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। दरम्यान पारू ही मालिका आर्थिक कारणामुळे बंद झाल्याचे समोर आले आहे। पारू ही मालिका अचानक बंद झाली, यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? पारू ही मालिका तुम्ही पाहत होता का? तुम्हाला पारू ही मालिका आवडत होती का? तसेच पारू आणि आदित्यची जोडी तुम्हाला आवडायची का? अभिनेत्री श्रुतकीर्ती हिचं दामिनीचं खलनायकीचं पात्र तुम्हाला आवडत होतं का? तसेच पारू ही मालिका अशी अचानक बंद होणे योग्य आहे का? या साऱ्यांवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।